श्री स्वामी समर्थ. तर आज आपण एक असा विषय पाहणार आहोत, कोणीच तुमचं वाकडं करू शकत नाही. कसं काय पाहूया. तर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबतच तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि कोणीच तुमचं काहीच वाकडं करू शकणार नाही. कसं, चला पाहूया. आजच्या जगात माणूस सगळ्यात जास्त त्रास कशामुळे सहन करतो, तर म्हणजे लोकांकडून होणारा अपमान, दुर्लक्ष आणि कमी लेखणं. कितीही चांगलं वागलं तरी काही लोक आपल्याला हलक्यातच घेतात, आपली किंमत करत नाहीत, आपली खिल्ली उडवतात. अशा वेळी मनात प्रश्न येतो, माझंच काहीतरी चुकतंय का, मीच कमजोर आहे का? पण खरं सांगायचं तर बहुतेक लोकांची हीच अवस्था असते. प्रत्येकाला वाटतं की आपल्याला कोणी समजूनच घेत नाही. पण मित्रांनो, सत्य असं आहे की या जगात कोणाला सहजासहजी मान सन्मान आणि इज्जत मिळत नाही. ती स्वतः निर्माण करावी लागते. जर आपण स्वतःबद्दल, स्वतःच्या मतांबद्दल ठाम नसलो तर इतर लोक आपल्यावर हुकूम चालवतात. माणूस जेव्हा स्वतःला कमी लेखतो तेव्हा जग त्याला अजूनच खाली ओढतं. म्हणूनच आयुष्यात काही गोष्टी नीट समजून घेतल्या तर कोणीही आपलं काहीच वाकडं करू शकत नाही. कारण या गोष्टी समजून घेतल्या आणि आचरणात आणल्या तर आपलं आयुष्य हळूहळू बदलायला लागेल. लोकांचा तुमच्यावरचा दृष्टिकोन बदलेल आणि तुम्हाला कमी लेखणारी माणसं तुम्हाला मान सन्मान देतील. म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण हे सर्व प्रत्येकासोबत घडत असतं आणि हे प्रत्येकानं आचरणामध्ये आणलं तर काही गोष्टी या घरामध्ये पूर्णपणे बदलून जातील. एक म्हणजे स्वतःला कमजोर समजू नका, नाहीतर जग तुम्हाला अजिबात किंमत देणार नाही. माणूस जसा स्वतःबद्दल विचार करतो तसंच जग त्याच्याकडे पाहतं. जर तुम्ही स्वतःला नेहमी कमजोर, असहाय्य, दुर्बल समजलं असाल तर हे लोक ओळखतात, मग ते तुमच्याशी हवं तसं वागू लागतात. तुमच्या भावनांना ते ठेस पोहोचवतात, किंमत देत नाहीत. तुमच्यावर एक्स्ट्रा कामं लादून तुम्हाला राबवून घेतात. ही भीती वाटते असं जर तुम्ही दाखवलं, तुमच्यावर अजूनच वरचढ होण्याचा प्रयत्न करतात. जंगलातही असंच असतं, जो घाबरतो त्याच्यावरती हल्ला होतो. आयुष्यातही जो माणूस सतत माफी मागतो, सतत घाबरलेला असतो, त्यालाच लोक जास्त त्रास देतात. याचा अर्थ असा नाही की उद्धट व्हायचं, पण स्वतःबद्दल आत्मविश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. आपण कमजोर नाही, आपण नवनवीन गोष्टी शिकू शकतो आणि बदलू शकतो, हे स्वतःला रोज समजावून सांगत जा. जेव्हा तुम्ही आतून ठाम होता तेव्हा लोकही तुमच्याशी जपून वागायला लागतात. 2, तुमचं दुःख प्रत्येकाला सांगणं बंद करा, नाहीतर लोक त्याच दुःखावर पाय ठेवून पुढे जातात. आपण बऱ्याचदा आपलं मन कोणासमोरही मोकळं करतो. आपल्याला वाटतं समोरचा समजून घेईल, आधार देईल, पण प्रत्यक्षात तसं होत नाही. बहुतेक लोक तुमचं दुःख ऐकून तुम्हाला मदत करत नाहीत, उलट ते फक्त माहिती नीट गोळा करून ठेवतात आणि तीच लोक उद्या तुमच्या मागे बोलतात. काही लोक तुमच्यावर दया दाखवतात, पण मनातून ते तुम्हाला कमजोर समजतात. जेव्हा तुम्ही वारंवार सांगता की तुमचं आयुष्य कठीण आहे, जेव्हा लोक तुमच्याकडून अपेक्षा ठेवणं सोडतात, मग ते तुम्हाला हलक्यात घेतात. तुम्हाला जबाबदारी देत नाहीत, संधी देत नाहीत. म्हणून लक्षात ठेवा, आपलं दुःख सगळ्यांसाठी नसतं. काही गोष्टी मनात ठेवायच्या असतात तर उत्तर बोलून नाही तर बदल करून द्यायचं असतं. शांत राहून स्वतःला मजबूत करणं हाच खरा प्रगती करण्याचा उपाय आहे. तुमचे प्लॅन, स्वप्न आणि मनातल्या गोष्टी सगळ्यांना सांगू नका. एखादी गोष्ट ठरवली की उत्साहात ती 4-5 जणांना सांगतो आणि आपल्याला वाटतं की ती आपल्या समजून घेतील, पण प्रत्यक्षात बरीच लोक तुमच्या योजना ऐकून खुश होत नाहीत, उलट ते तुमच्याबद्दल मत बनवायला लागतात. काही लोक यावर निगेटिव्ह बोलतात आणि तुमचा आत्मविश्वास कमी करतात. काही लोक गोड बोलतात पण आतून तुमच्यावर जळत असतात. त्यांना आतून वाटत असतं की तुमचं हे काम अजिबात होऊ नये. यातून आपल्याला निगेटिव्ह एनर्जीचा सामना करावा लागतो. तुम्ही जितकं जास्त बोलता तितकं समोरच्याला तुमच्या कमकुवत जागा कळतात. पुढे जाऊन हीच लोक तुमच्या शब्दांचा वापर करून तुम्हाला अडचणीत आणतात. मग तुम्हाला वाटतं, मी तर विश्वासाने सांगितलं होतं, पण इथेच आपली चूक झालेली असते. जगात प्रत्येकजण तुमचं भलं पाहिलंच असं नाही. म्हणून शहाणा माणूस आधी काम करतो आणि नंतर बोलतो. तोपर्यंत तो शांत राहतो, प्लॅन मनात ठेवतो, तरच ते पूर्ण होतात. बोलून टाकले की त्यात इतरांची भीती, शंका, दबाव, निगेटिव्हिटी. लक्षात ठेवा, तुमची दिशा, तुमची तयारी आणि तुमचा संघर्ष हे तुमच्या पुरतेच मर्यादित ठेवा. यश प्राप्त झालं की शब्दांची गरज उरतच नाही. 4, सगळ्यांना खुश ठेवायचा प्रयत्न करू नका, नाहीतर स्वतःच कुठेतरी हरवून जाल.
आपण लहानपणापासून शिकलेले असतो की सगळ्यांशी नीट वागायचं, कुणाचं वाईट करायचं नाही, पण हळूहळू हीच सवय आपल्याला कमजोर बनवते. आपण सर्व कामांसाठी प्रत्येकाला हो म्हणत राहतो आणि लोक आपल्याला गृहीत धरायला लागतात. तुमच्या वेळेची, कष्टाची आणि भावनांची किंमत करत नाही. तुम्ही एखाद्या गोष्टीला नकार दिला की समोरचे लगेच नाराज होतात. मग तुम्हाला अपराधी वाटायला लागतं. पण खरं सांगायचं तर तुमच्या नकारामुळे दुखावणारी लोक कधीच तुमची नव्हती. जी लोक तुम्हाला फक्त उपयोगासाठी जवळ ठेवतात ती तुमची गरज संपली की तुमच्यापासून दूर जाणारच आहेत. सगळ्यांना खुश ठेवताना तुम्ही स्वतःच्या गरजा मात्र बाजूला ठेवता. हळूहळू तुमचं मत, तुमची ओळख पुसली जाते. लोक तुमचं ऐकूनही घेत नाहीत, कारण तुम्ही स्वतःसाठी ठाम राहत नाही. स्वतःसाठी उभं राहणं म्हणजे स्वार्थ नाही, तो स्वाभिमान आहे. जेव्हा तुम्ही ठामपणे बोलायला शिकता तेव्हाच लोक तुम्हाला गंभीरपणे घेऊ लागतात. लक्षात ठेवा, मी सगळ्यांना लाडकी, सगळ्यांचा आवडता झालो पाहिजे हा हट्ट सोडा. आपण सगळ्यांना आवडू शकत नाही आणि त्याची काही गरजही नाही. 5. तुमची इज्जत इतरांच्या हातात देऊ नका, ती स्वतः तयार करा. बऱ्याच लोकांना वाटतं की आपण चांगलं वागलो तर लोक आपोआप आपली इज्जत करतील, पण जग असं चालत नाही मित्रांनो. इज्जत मागितली जात नाही तर ती कमवावी लागते. जो स्वतःची किंमत करत नाही त्याची किंमत दुसरेही करत नाहीत. जर कोणी तुम्हाला चुकीचं वागवत असेल आणि तरीही तुम्ही गप्प बसत असाल, समोरच्याला वाटतं की याला कसंही वागवलं तरी चालतं. हळूहळू लोक तुमच्यावर अधिकार गाजवायला लागतात. ऑफिसमध्ये जास्त काम लागतात. घरात तुमचं मत विचारात घेतलं जात नाही, कारण तुम्ही स्वतःसाठी उभे राहत नाही. एकदा तुम्ही ठरवले आता स्वतःचा अपमान सहन करायचा नाही, तेव्हापासून खरा बदल सुरू होतो. शांतपणे, ठामपणे बोलायला शिका. तुमच्या मर्यादा स्पष्ट ठेवा. कुणालाही तुम्हाला कमी लेखण्याची सवय लागू देऊ नका. लोक सुरुवातीला नाराज होतील, पण नंतर तीच लोक तुमच्याशी जपून वागतील. जग ताकदीला नाही मान देत, तर स्वतःचा आत्मसन्मान जपणारा माणूसच खऱ्या अर्थाने सुरक्षित असतो. 6. खोटा दिखावा थांबवा, कारण खरी ताकद अंतर्मनातून तयार होते. आजकाल लोक बाहेरून मोठे दिसण्याचा खूप प्रयत्न करतात. महागडे कपडे, स्टेटस, फोटो बोलण्यात मोठेपणा दाखवला की इज्जत मिळेल असं लोकांना वाटतं, पण हे सगळं फार काळ टिकत नाही. कारण दिखावा म्हणजे फक्त बाहेरचं एक दिखावाच असतो आणि कमजोर असलेला माणूस लोक बरोबर ओळखतातच. जे सतत स्वतःला मोठं दाखवतात तेच आतून जास्त असुरक्षित असतात. खऱ्या ताकदीला मोठेपणाला आरडाओरड करावीच लागत नाही. माणसाच्या बोलण्यात, वागण्यात आणि त्यांच्या शांतपणात दिसते. मोठ्या गप्पा मारणारा, स्वतःची जाहिरात करणारा माणूस कोणी फारसा गंभीरपणे घेत नाही. त्याला थापा मारणारा अशी बिरुद्ध चिटकवली जाते. तुमच्याकडे पैसे, गाडी किंवा नाव नसलं तरी चालेल, पण तुम्ही शब्दाचे पक्के असले पाहिजेत. तुम्ही जे बोलता ते करता, हीच तुमची खरी ओळख आहे. दिखावा केल्याने लोक काही काळ प्रभावित होतील, पण तुम्ही आतून मजबूत असाल तर लोक कायम तुमचा मान ठेवतील. म्हणून लक्षात ठेवा, बाहेरचा दिखावा कामाचा नाही, तर आतून मजबूत व्हा. 7. प्रत्येकावर विश्वास ठेवणं थांबवा, नाही तर फसवणूक अटळ आहे. आपण चांगले आहोत म्हणून समोरचाही चांगलाच आहे असा विचार करणं थांबवा. फार मोठी चूक आहे. विश्वास ही मौल्यवान गोष्ट आहे, ती प्रत्येकावर ठेवू नका. सुरुवातीला सगळेच गोड बोलतात, मदतीचा हाती पुढे केल्यासारखा दाखवतात, पण वेळ आल्यावर तीच लोक मागे हटतात. काही लोक तुमच्या विश्वासाचा वापर करतात, स्वतःच्या फायद्यासाठी करतात. म्हणून कोणालाही लगेच जवळ करू नका. आधी माणूस समजून घ्या, त्याचं वागणं पहा, तो अडचणीत तुमच्यासोबत उभा राहतो का पहा, हे तपासा. फक्त बोलण्यात चांगले असलेला माणूस विश्वासाचा नसतो. विश्वास हळूहळू वाढवायचा असतो. एकदम सगळं पुस्तक कोणासमोर उघड करून चालत नाही. त्याच्यावर अंधविश्वास ठेवाल, त्याच्याकडून जास्त त्रास होतो. म्हणून सावध राहणं गरजेचं आहे. हा भित्रेपणा नाही तर शहाणपणा आहे. योग्य लोकांवर विश्वास ठेवलात तर आयुष्य सोपं होतं. चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवलात तर मात्र आयुष्य कठीण होऊन जातं. 8. तुमच्या लिमिट्स ठरवा आणि लोकांना त्या ओलांडू देऊ नका. खूप लोकांना नाही म्हणता येत नाही, म्हणूनच ते सतत त्रास सहन करत राहतात. सुरुवातीला छोट्या गोष्टींमध्ये तडजोड होते आणि नंतर ती सवय बनते. लोक हळूहळू तुमच्याकडून जास्त अपेक्षा ठेवायला लागतात. तुम्ही गप्प बसलात की त्यांना वाटतं की याला सगळंच चालतं. मग काम असो, बोलणं असो किंवा वागणं असो, सगळीकडे तुमच्या मर्यादा ओलांडल्या जातात. मर्यादा म्हणजे भिंत नाही, स्वतःचा सन्मान जपण्याची रेषा आहे. जेव्हा तुम्ही ठामपणे सांगता की इथपर्यंत ठीक आहे, पुढे चालणार नाही, तेव्हा समोरचा थांबतो. लोक सुरुवातीला तुमच्यावर चिडतात, कारण त्यांना तुमचा या उत्तराची
उपकाराची अपेक्षा नसते, पण नंतर तीच लोक तुम्हाला जपून वागवतात. मर्यादा नसलेला माणूस म्हणजे बळीचा बकरा आणि मर्यादा असलेला माणूस कमी बोलतो, पण स्वतःच्या मतांच्या बाबतीत स्पष्ट असतो. तो कुणावरही राग काढत नाही, पण स्वतःचा अपमानही सहन करत नाही. हे शिकायला वेळ लागतो, पण हे शिकायलाच हवं, कारण मर्यादा नसतील तर तुमची मनःशांती टिकत नाही. 9. सतत स्वतःची तुलना इतरांशी करणं बंद करा. आपण आजूबाजूला पाहिलं की तुमच्याबरोबरची एखादी व्यक्ती पुढे गेलेली दिसते, कोणाकडे जास्त आहे असं वाटतं, मग लगेच मनात प्रश्न येतो की मी मागे आहे. तुलना हळूहळू तुमचा आत्मविश्वास संपवते. सोशल मीडियावर लोक फक्त चांगलंच दाखवतात, संघर्ष नाही. ते पाहून आपल्याला स्वतःचं आयुष्य फिकं वाटायला लागतं, पण प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. कुणाला पटकन यश मिळतं तर कुणाला उशिरा. तुलना करत बसलात तर तुम्ही स्वतःची वाट हरवाल. तुमच्याकडे जे आहे त्यावर लक्ष देणे जास्त गरजेचं आहे. तुमची क्षमता, तुमची परिस्थिती वेगळी आहे. दुसऱ्याच्या गतीने चालायचा प्रयत्न केला तर थकून जाल. स्वतःची तुलना फक्त कालच्या स्वतःशीच करा. आजची थोडेसे जरी पुढे काही गेले असतील लोक, तुमचा काय असेल हळूहळू प्रगती होईल. सुरुवात तर झाली. तुलना थांबली की मन आपोआप शांत होईल. शांत मनातूनच योग्य निर्णय घेता येतो. स्वतःला मजबूत बनवा आणि कमकुवत माणसाला चिरडत बसू नका. कोणीही कायम तुमचं संरक्षण करणार नाही. आज सोबत आहे, उद्या नाही. म्हणून स्वतःवर अवलंबून राहायला शिकणं खूप गरजेचं आहे. मानसिक ताकद नसेल तर छोटी गोष्ट ही मोठा त्रास देते. शरीर कमजोर असेल तर आत्मविश्वास कमी होतो. आर्थिक अडचण असेल तर लोक गैरफायदा घेऊ लागतात. म्हणून स्वतःला हळूहळू सगळ्या गोष्टींसाठी बाजूंनी मजबूत करा. रोज काहीतरी शिका, स्वतःला सुधारत राहा. मेहनत हीच खरी ढाल आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवर काम करता तेव्हा आतून वाटणारी भीती आपोआप कमी होते. भीती गेली की लोकांचा दबावही कमी वाटतो. लोक तुमच्यावर हुकूमच गाजवू शकत नाहीत, कारण तुम्ही स्वतः पायावर उभे असता. ताकद म्हणजे स्वतःसाठी कमवलेली स्वाभिमान ताकद आहे आपली. आणि शांत राहणं ही पण एक ताकद आहे. पण प्रत्युत्तर कधी द्यायचं, वेळ आल्यावर कधी द्यायचं हे आपण ठरवायचंच असतं. आपण स्वतःला कधी कमी लेखायचंच नाही. आणि हेच काहीच वाकडं करू शकणार नाही. कोणीच आपलं काही वाकडं करू शकणार नाही. उगाचच मनात भीती ठेवायची नाही, दिखावा ठेवायचा नाही. कोण पुढे गेलं, कोण मागे राहिले याकडे नाही. आपलं ध्येय जे आहे त्याकडेच आपलं लक्ष पाहिजे. केंद्रबिंदू मानून आपण चाललं पाहिजे. आपल्या दुःखाची जाहिरात कोणासमोर करायची नाही. प्रत्येकावर विश्वास ठेवायचा नाही. जीवनात काहीतरी लिमिट्स ठेवल्याच पाहिजेत आणि लोकांचा दबाव आपोआपच कमी होतो. जग ताकद पाहून वागतं, भावना पाहून नाही. म्हणून स्वतःला रोज थोडं थोडं मजबूत करत राहणं हाच खरा सगळ्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. जेव्हा तुम्ही स्वतःचा सन्मान करायला लागता तेव्हा लोकही करायला लागतात. हे सगळे एक दिवसात होत नाही, पण त्याची सुरुवात मात्र आजच आत्ताच करावी लागेल आणि ती तुम्ही कराल, ठामपणे सांगू शकते मी. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.